मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुढच्या 5 दिवसात मुसळधार पाऊस। हवामान खात्याचा अंदाज, तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी। राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी। पुणे, नाशिक, धाराशिवसह कोकणातही मुसळधार। नरेंद्र मोदींचा 72 मंत्र्यांसह शपथविधी। आता खाते वाटपाची उत्सुकता। अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस विना शपथविधी। भाजपने ऑफर केलेले राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मान्य नाही। अजित पवारांचं वक्तव्य। तर विस्तारादरम्यान कॅबिनेट मंत्रीपद देण्याची फडणवीसांची ग्वाही। एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। चिराग पासवान यांनी 4च जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रीपद पटकावलं। शिवसेनेच्या वाट्याला मात्र एकच राज्यमंत्रीपद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन। पक्षफुटीनंतर दोनही गट आज वर्धापन दिन साजरा करणार। राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। निकालाच्या दिवशी शेअर मार्केट पडल्याचा वाद सुप्रीम कोर्टात। शेअर मार्केट का कोसळलं याची कारणं जाहीर करण्याचे आदेश सेबी आणि केंद्राला द्या, याचिकाकर्त्यांची मागणी। म्हाडाच्या लॉटरीला आता विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा ब्रेक। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर निघणार लॉटरी। मरीन ड्राईव्ह ते वरळी अंतर केवळ 9 मिनिटांमध्ये पार करता येणार। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत। नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका। निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी। परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप। जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार। बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू। T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय। 6 धावांनी भारताची पाकिस्तानवर मात। लागोपाठ दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचं आव्हान संकटात। स्पेनचा 21 वर्षीय कार्लोस अल्कराज लाल मातीचा नवा बादशाह। जर्मनीच्या अलेक्झांडर झवेरेवला हरवून फ्रेंच ओपनचं जेतेपद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।